सांगा नाव. सुभाष मल्लिकार्जुन गुंडे. सुभाष मल्लिकार्जुन अप्पा गुंडे. किती खर्चा नाही. 13 वार्डन 1 लिटर. शेतकरी मित्रांनो, चना पेरायचा असेल तर तुम्हाला बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. यावर्षी बीज प्रक्रिया केल्याशिवाय तुम्ही चना पेरूच नका यावर्षी. आणि जमिनीमध्ये भरपूर ओल आहे, मर रोग होण्याची जास्त शिकायत यावर्षी आहे. बरोबर ना आपा? ओल असल्यामुळं चना यावर्षी 100% मरणार आहे. नुकसान होण्यापेक्षा जर आजच तुम्ही याची सीड ट्रीटमेंट जर केली, बीज प्रक्रिया करून जर चना पेरला व्यवस्थित, तर मर रोग तुम्हाला जास्त प्रमाणात चनाला दिसणार नाही. त्यामुळे आपलं नुकसान होणार नाही. शेतकरी मित्रांनो, कुठलाही चना पेरायचा असेल, झाकी असो, दिग्विजय असो, राजविजय असो किंवा कुठलीही रिसर्च व्हरायटी असो, की त्याला तुम्ही घरचं जरी पेरायचं असेल तर तुम्हाला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. बुरशीनाशक आणि कीटकनाशक एकत्र घेऊन तुम्हाला कुठलीही तुम्हाला करणं आहे. ते बी चांगली बीज प्रक्रिया करणं आहे, कुठलंही घ्यायचं नाही. मार्केटमध्ये असे बरेच काही बीज प्रक्रियासाठी कीटकनाशक एकत्र आले. 2 बुरशीनाशक, 1 कीटकनाशक, 1 बुरशीनाशक, 1 कीटकनाशक, बऱ्याच कंपनी मार्केटमध्ये आणलेला आहे. तुम्ही कुठलंही घ्या, चांगलं घ्या आणि बीज प्रक्रिया करून सीड ट्रीटमेंट करून चना पेरा. नुकसान टाळण्यासाठी शेतकरी मित्रांनो हे करणं गरजेचं आहे. हे माझ्या फायद्याचं नाहीये, हे तुमच्या फायद्याचं आहे. माझा फायदा आज विकल मी 100-200 रुपयाच्या मागे कमवल, पण जे तुमचं नुकसान होणार आहे ते याच्यामुळे होणार नाही. भले वार्डन घ्या किंवा बुल्डर घ्या किंवा इलेक्ट्रॉन घ्या किंवा बाजारामध्ये असंख्य कंपनीचं आहे. चांगल्या कंपनीचं बघून एखादं कीटकनाशक, बुरशीनाशक एकत्र असणारं कुठलंही कीटकनाशक घ्या, औषध घ्या आणि बीज प्रक्रिया करूनच चना पेरा, बाकी काही नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि मला फॉलो करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.